माधव गाडगिळ सर आपल्यात उपस्थित झालेले आहेत. मी माधव गाडगिळ सरांना मंचावर येण्याची विनंती करतो. नमस्कार. आपल्या सगळ्या या कार्यकर्त्यांबरोबर माझे काही विचार मांडण्याची ही संधी मला साधनाताईंनी दिली, याबद्दल सुनीताईंनी दिली, याबद्दल मी फार आभारी आहे. मी एक विषय हल्ली खूपच ऐरणीवर आलेला आहे, त्याच्याबद्दल बोलू इच्छितो आणि मग शेवटी तो क्लायमेट चेंजशी, हवामान बदलाशी कसा महत्त्वाचा आहे तेही सांगायचा प्रयत्न करतो. तो विषय आहे म्हणजे दगडखाणी. या विशेषतः पश्चिम घाटावर, पण देशात अनेक ठिकाणी या दगडखाणींचं पेव फुटलेलं आहे आणि डोंगर सगळे आपले पोखरून खिळखिळीत करून त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळायला लागलेले आहेत. मला दोन काव्यपंक्ती आठवतात. एक केशवसुतांची, थोडा मी बदल करून सांगतो. मानव निर्घृण नाही कुणाची त्याला मुरवत, चुरून टाकी प्रचंड पर्वत. तसं झालेलं आहे. आणि अलीकडचेच एक कवी आहे जितेंद्र जोशी, त्यांनी म्हटलंय की पृथ्वीच्या काहीतरी कलेवरावरती पोखरलेला डोंगर ढासळला. तर अलीकडेच तुम्ही ऐकलं असेल, सगळ्यांना म्हणजे मोठी त्याची बातमी झाली होती की जुलै 30ला मला वाटतं केरळात वायनाडमध्ये मेप्पाडी आणि त्याच्या जवळच्या 4 गावांवरती प्रचंड दरड कोसळून मोठ्या प्रमाणावरती गावाच्या गावं गाडली गेली. त्यातले अंदाज पक्का नाही आहे, पण कदाचित 450 वर लोकांचा मृत्यू झाला आणि प्रचंड हानी झाली. तेव्हा ही बातमी पुष्कळ, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर हे अशा तऱ्हेचं झालेलं पहिलंच काम होती घटना इतकी. त्यामुळे लोकांना ती जाणवलं की हे काहीतरी विचार करायला पाहिजे. त्याच्यावर देशभर पुष्कळ चर्चा झाली. मी प्रत्यक्ष आता त्या भागात पुष्कळ काम केलेलं असल्यावर जमिनीवरती, त्यामुळे खूप लोकांनी माझ्याशी याच्याबद्दल चर्चा केली. तिथून त्या जिथं या मेप्पाडीच्या जवळच एक पुत्तुमाला नावाचं गाव आहे आणि त्या पुत्तुमालाला अशीच एक दरड कोसळून मृत्यू झाले होते, पण 450 नाहीत, 65 लोक त्याच्यात दगावलेले होते. तेव्हा त्या पुत्तुमालाला मला प्रत्यक्ष जायला मिळालं होतं. मी प्रत्यक्ष गेलो होतो, तिथं काही वेळ राहिलो, समजावून घेतलं. काय झालं होतं, असं झालं होतं की चहाचे मळे या भागात, वायनाडच्या भागात खूप आहेत आणि या चहाच्या मळ्यांच्यातून प्रचंड पैसा केला जातो आणि ते चहाचे मळेवाले लोक अर्थातच सपाट जमिनीवर मोठ्या खुशीत राहतात आणि त्यांना अतिशय कमी पगारावरती ठेवलेले हे जे मजूर आहेत, त्या मजुरांना जिथे माणसांनी खरं राहणं योग्य नाही अशा नदीच्या घळीत घरं देऊन बसवून दिलेली आहेत. ती खरं तर अशी घरं आपल्याच मळ्यावरती काम करणाऱ्या मजुरांना देणं मोठा अन्याय आहे, पण ते वर्षानुवर्ष चाललेलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा तिथे हा असा हाहाकार होऊन चिखलाची एक नदी वरतून वाहत आली, त्या चिखलाच्या नदीमधून ती सगळीच्या सगळी घरं गेली पूर्ण. ते पुत्तुमाला गावच्या गाव चिखलाच्या 6 फूट चिखल त्या घरांच्या वरती आला, इतकं गाडलं गेलं. थोडेफार लोक जगू शकले कारण त्यांना थोडी आधी कल्पना होती. मेप्पाडीला मध्यरात्री झाल्यामुळे कुणालाच कल्पना नव्हती. इथे जरा होती, पण त्यामुळे 65 लोकच दगावले समजा. परंतु हेच सगळीकडे दिसतं आहे की जिथे जिथे अशा दरडी कोसळून काही हाहाकार होतात, तिथे तिथे त्या मानाने
जे गरीब परिस्थितीतले आहेत हेच लोक त्याच्यात बळी पडतात. महाराष्ट्रामध्ये मध्ये 3 वर्षापूर्वी असावं, तळीये गावात एक गावच्या गाव असंच दरडीखाली गाडलं गेलं होतं आणि चर्चा एवढीच चालली आहे की काय अजून त्यांना काही पुनर्वसन झालं नाही आहे. तसं आपल्याकडे पुनर्वसन केव्हाच होत नाही. मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. मी 1956 साली कोयना प्रकल्प जेव्हा बांधला जात होता तेव्हा माझ्या वडिलांचा काही संबंध होता तिथे. ते कुठल्या तरी आयोगाचे सदस्य होते म्हणून मला घेऊन गेले होते बरोबर बघायला. 56 साली जे त्या प्रकल्पामुळे निर्वासित झालेले लोक आहेत त्यांना 2024 पर्यंत पुनर्वसन झालं नाहीये. कसे बसे ते जगत होते. पण आता तर आपल्याकडे हे जे वन विभाग आणि वाघ या सगळ्यांचं प्रचंड आकर्षण आहे धनिकांना. त्याच्या निमित्त व्याघ्र प्रकल्प केला आहे त्याच भागात आणि कसे बसे वरती जगत होते त्या लोकांनाही आता फॉरेस्ट डिपार्टमेंट हकलून देत आहे. म्हणजे 56 साल नंतर काही त्यांना न्याय दिला गेला नाही, अजूनही तेच चालू आहे. मग आता मी विचार करायला लागलो की आपण बघूया हे दरडी कोसळणं, मोठ्या प्रमाणावर हाहाकार, हे काय इतिहासात किती वेळा काय घडलेलं आहे. तर निश्चित कधीही अशा दरडी मोठ्या प्रमाणावर कोसळण्याचा कुठेही इतिहासात उल्लेख नाही. आणि एकूणच माझं या विषयाकडे साहजिकच लक्ष होतं. आपल्याकडे माळीला 2015 साली असंच एक गावच्या गाव गाडलं गेलं होतं दरडी कोसळून. त्याच्या आधी कुठलाही असा काही हाहाकार झालेलं माहिती नव्हतं. पण काय होतं आहे, कशामुळे हे, त्यानंतर मात्र अनेक असे प्रसंग आलेले आहेत. आणि त्यातला एक मुख्य भाग निश्चित हे दगडखाडी आणि एकूणच डोंगर खिळखिळे होणं हा आहे. त्याच्यात एक खास घटना आपल्या तळीये ज्या वर्षी झालं होतं, जुलै ऑगस्ट काहीतरी, त्याच वर्षी ऑक्टोबर मला वाटतं महिना होता, केरळमध्ये कुट्टिक्कल नावाच्या एका गावात अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून लोक तिथे गाडले गेले होते आणि मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाले होते. अर्थात इतक्या प्रमाणावर नाही, 400 वगैरे काहीतरी 25-30 लोक मृत्युमुखी पडले होते तिथे. त्या कुट्टिक्कल गावाच्या जवळच एक काडनाड नावाचं गाव आहे. तिथे माझे काही मित्र आहेत, मला परिचय आहे कोट्टायम जिल्ह्यात केरळातल्या. त्यांनी एक प्रयत्न केला होता आणि चांगला प्रयत्न केला होता. त्या काडनाडच्या डोंगरावरही एक मोठ्या दगडखाडीचा उपद्रव होता. त्यांनी भारताचा जो 2002चा जैवविविधता कायदा आहे त्याप्रमाणे गावात जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापली होती. त्यांनी व्यवस्थित अहवाल करून दाखवलं होतं की समितीला अधिकार आहे की तिथे अधिवास आणि एकूण कशावरही परिणाम होत असेल, वाईट परिणाम होत असेल तर त्याच्यावर नियंत्रण आणायचं सुचवायचं. त्याप्रमाणे त्यांनी दगडखाड बंद करावी असं सुचवलं. ते प्रकरण गेलं केरळा उच्च न्यायालयात आणि त्यांनी निर्णय दिला की ही दगडखाड काडनाडच्या वरची थांबवली पाहिजे. पण ताबडतोब खाड माफियावाले तिथं आले. त्यांनी सांगितलं की तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला असं केलं तर तुमचा सर्व गाव संवेदनशील परिसर क्षेत्र, इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केलं जाईल आणि मग तुमचं काय होईल, मग तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जुलमी पकडीत आणखीच चिरडलं जाईल, काहीच फायदा होणार नाही. मग ते घाबरून त्यांनी तो ठराव मागे घेतला. परंतु त्यांनी प्रयत्न केला होता आणि हे पुढं होऊ शकतं. आजच्या काळात बदल होत आहेत. त्यामुळं तिथे ह्याच्या मागे जो होता एक माजू नावाचा कार्यकर्ता, ज्यांनी
हे जैवविविधता समिती बनवण्यात पुढाकार घेतला होता तो. त्यानंतर दुसरे काही कार्यकर्ते आहेत केरळामध्ये दगडखाणींविरुद्ध आंदोलन करणारे, त्यांच्यातला मुस्तफा नावाचा एक, तोही माझा परिचयाचा आहे. ते माजू मुस्तफांना एक मुद्दाम समारंभात सन्मान केला त्यांनी, आपल्याकडून चांगले प्रयत्न केले म्हणून. आणि आता तिथे आधुनिक सगळ्या सोयी वापरून त्यांच्यात एक असा गट निर्माण केला जातोय. आज व्हॉट्सॲपमुळे, झूम कॉन्फरन्सेसमुळे खूप एकमेकांशी संपर्क ठेवता येत आहेत. तर ते प्रयत्न करत आहेत की सगळ्या दगडखाणींनी त्रस्त गावांच्यातले लोक भरपूर आहेत, एकत्र येऊन ते काहीतरी प्रयत्न करू शकतील असा. आता प्रश्न तुम्ही मांडाल की काय होत आहे हे, अलीकडेच का होत आहे. त्याचं कारण स्पष्ट आहे. पुण्यातच एक हिमांशू कुलकर्णी म्हणून चांगले भूशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या सह्याद्रीवरच्या एकूण भूस्खलनांचा, छोटी मोठी आणि अशी प्रचंड, पण एकूण छोट्या भूस्खलनांसकट धरून व्यवस्थित डेटा गोळा केलेला आहे. आणि त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे की 2010 ते 2015 दसपट वाढली ही भूस्खलनं, आणि 2015 ते 2020 त्याच्याही दसपट, म्हणजे 2010 पासून 100 फूट झालेली आहे, 100 पट झाली आहेत. काय होतं आहे, एकूण आपल्या देशात मोठ्या प्रमाणावरती बांधकामं, रस्ते, महामार्ग ह्यांचं जे प्रचंड पेव फुटलेलं आहे, त्याच्यातून हे सगळं निश्चित होत आहे. आणि ते प्रत्यक्ष अनेक ठिकाणी दिसतं. दगडखाणींबद्दलही दिसतं. या तळीयेच्या आसपास मला वाटतं हातलोट नावाचा काही घाट आहे, त्या घाटात जिथे तिथे घाटाच्या कामासाठी पुष्कळ खडीबिडी लागते, त्यासाठी दगडखाणी झालेल्या आहेत. आणि या सगळ्या बेकायदेशीर आहेत जवळजवळ. महाराष्ट्रातल्या मला वाटतं 100%. केरळमध्ये थोडं जागरूक आहेत लोक, त्यांनी याच्याबद्दल आवाज उठवल्यावर केरळच्या विधानसभेच्या समितीने अभ्यास केला की किती प्रमाणात ह्या दगडखाणी कायदेशीर आहेत, किती प्रमाणात बेकायदेशीर आहेत. किती प्रमाणात बेकायदेशीर आहेत असा त्यांचा निष्कर्ष होता. 90% बेकायदेशीर आहेत. त्यामुळे आणि काहीही त्यांना खर्च पडत नाही, त्याच्यात काहीही तंत्रज्ञान लागत नाही, काहीही जवळजवळ करावं लागत नाही. आणि हे डोंगर पोखरतून भरपूर पैसे करता येतात. आणि ते सगळे मग वेगवेगळ्या पक्षाच्या राज्यकर्त्यांकडे वाटले जातात. केरळमध्ये मला मित्रांनी सांगितलं की हा डोंगर, ह्या डोंगरातल्या दगडखाणी भाजपच्या मालकीच्या आहेत, तो डोंगर त्या डोंगरातल्या दगडखाणी CPM मार्क्सिस्टच्या मालकीच्या आहेत, तिथल्या दुसऱ्या काँग्रेस पक्षाच्या, चौथ्या केरळ काँग्रेसच्या, सगळ्या पक्षाचे राजकारणी व्यवस्थित वाटून घेतलंय. तेरी भी चूप मेरी भी चूप, सगळे हो देत दगडखाणी म्हणतायत. आता थोडंफार वेगळं कळायला लागलंय, कारण गुगल अर्थ इमेजमधून दिसून आलं की त्या कुट्टिक्कल गावाचं मी सांगतोय, तिथे सरकारी माहिती प्रमाणे फक्त काहीतरी 3 दगडखाणी आहेत त्या गावाच्या असं म्हणतात. प्रत्यक्षात गुगलवर दाखवतं की 13 आहेत. त्यामुळं हे इतक्या प्रमाणात चाललेलं आहे की याला काहीतरी पायबंद घातला गेला नाही तर आणखी काही वर्षात आपले सर्व निदान पार तापी नर्मदेपासून ते कन्याकुमारीपर्यंतचा पश्चिम घाट पोखरून निघून पुष्कळ हाहाकार होत आहेत. आता तुम्ही म्हणाल की याचा क्लायमेट चेंजशी काय संबंध आहे, तर त्याबद्दल चांगलं संशोधन आहे. स्पष्ट आहे की एरोसोल म्हणून म्हणतात इंग्रजीत, म्हणजे सूक्ष्म कण, वातावरणात जे सूक्ष्म कण आहेत त्या सूक्ष्म कणांच्या प्रमाणावर बऱ्याच गोष्टी होतात. तर जगात
हे सगळ्यात जास्त सूक्ष्मकण कुठल्या देशावर आहेत तर भारतावर. हे शास्त्रज्ञ म्हणतात भारत हे एरोसोलचं कॅपिटल ऑफ एरोसोल्स इन द वर्ल्ड आहे. त्यामुळं मग ह्या असले तर त्याचा काय परिणाम कुठून येतात आणि त्यांचा काय परिणाम होतो. दोन पद्धतीने येतात. एक म्हणजे जेव्हा दगडखाडीतून विशेषतः मॅन मेड सँड म्हणतात, म्हणजे दगड यंत्रात चिरडून दगड यंत्रात चिरडून जेव्हा त्याची पूड करण्यात येते तेव्हा खूप बारीक बारीक असे कण वर जातात. आणि दुसरे मुख्यतः वाहनांच्या पेट्रोलच्या विशेषतः वाहनांच्या डिझेलच्या पण उत्सर्गामुळे त्याच्या धुरातून हे कण खूप वर जातात. त्यामुळे हे भारतात भरपूर झालेलं आहे आणि सारखं वाढतच आहे. म्हणजे वाहनांची संख्या, वाहनांची रहदारी आणि पुण्यात आपण पाहतो जी हळूहळू चालल्यामुळं त्या आणखीच धूर जास्त बाहेर येतो. या सगळ्यातून प्रचंड एरोसोल पार्टिकल्स निर्माण होतात. मग ह्या तर मुद्दा मला मांडायचा होता काय क्लायमेट चेंजशी संबंध आहे. तर असं निष्कर्ष आहे की जेव्हा हे भरपूर कण असतात एरोसॉलचे वातावरणात, तेव्हा वातावरणात जे बाष्प असतं मॉइश्चर ढगांच्यातलं, ते कण एकत्र येऊन भरभर मोठे बनतात. आणि त्यामुळे काय होतं की खूप एरोसोल असला तर एरवी 4 तास जरा सावकाश रिमझिम पडू शकेल असा पाऊस हा एकदम अर्ध्या तासात मुसळधार पाऊस पडतो. आणि असा मुसळधार पाऊस जेव्हा पडेल तेव्हा साहजिकच नद्यांना पूर येणं, आणि आपल्याकडे अलीकडे भरपूर महापूर हे 2021 मध्ये तुम्ही ऐकलं असेल, वशिष्ठी नदीला, सावित्री नदीला, सगळीकडे रायगड जिल्ह्यात आले, गोव्यात मोठे पूर आले, केरळात निरनिराळ्या ठिकाणी मोठे पूर आलं, चिक्कार हानी झाली. हे सगळं होण्याची शक्यता वाढते, कारण एकदम जोरात पाऊस आला की मग ते पाणी जास्त वाहत जातं. त्याप्रमाणे मग बंधारे फुटणं, अनेक गोष्टी ह्याच्यातून होऊ शकतात. तेव्हा ह्याचा स्पष्ट संबंध आहे क्लायमेट चेंजशी. मग तुम्ही विचार करा की काय आता कशामुळे हे होतं आहे आणि काय कसं व्हावं. तर अर्थशास्त्रामध्ये एक विचार आहे, ते विजय परांजपे वगैरे ते सांगतील की एक्सटर्नलायझिंग द कॉस्ट. तुम्हाला जे काय लागतंय किंमत जी मोजायला हवी ती दुसऱ्यांवर लादणं, कोणाचं ओझं कोणाच्या खांद्यावर. तसं खरं तर निसर्ग आणि ज्या लोकांना पीडा होती आहे या दगडखाडींमुळे आणि दरडी कोसळून जसे पाणीतले मरत आहेत, त्या लोकांवर लादली जाते आहे सगळा हा जो खर्च आहे, जो खरं तर नीट हिशोब करून जे वेगवेगळे खडी आणि वाळू वापरणारे व्यवसाय आहेत, म्हणजे शासकीय पाठिंबा असलेले रस्ते, महामार्ग वगैरे एक असतील आणि दुसरे खाजगी बांधकामं. आता पुण्यासमोर कुठलंही तुम्ही पुण्यातलं वर्तमानपत्र बघा, त्याच्यात सगळ्यात मोठ्या जाहिराती असतात की हा इमला इथं निघतोय, तो आणखी वाढतोय आणि तुम्ही 1.5 कोटीला विकत घ्या त्यातली एक फ्लॅट, आणि लक्झुरियस लाईफस्टाईल सच एज विल बी एन एन्व्ही ऑफ एव्हरीबडी एल्स, ती तुम्ही एन्जॉय करा. ह्यांना खरं तर हे जे सगळे वापरत आहेत ही संसाधनं, जे दगडखाडीतून खूप यातलं उत्पादन वापरत आहेत, त्याचा
त्याचं बोल द्यायला भाग पाडलं पाहिजे. आणि त्याचं बोल द्यायला भाग पडलं तर मग एकदम तुम्हाला तो जो वाटतो आहे की 1.5 कोटीला आपल्याला मिळेल हा लक्झुरियस, तो खरा हिशोब केला की निसर्ग आणि बाकी आजच्याच पिढीतले लोक जे ह्याचे मोल देत आहेत, तर तो कदाचित फ्लॅट 25 कोटीला जाईल. मग तो परवडणार नाही. परंतु हे काही होत नाही आहे, ते होण्याची शक्यता जवळजवळ नाही आहे. पण हा विचार अर्थशास्त्राच्या दृष्टीने स्पष्ट आहे. आणि जो पिगू, एडवर्ड पिगू नावाचा अर्थतज्ञ, ज्यांनी हे पहिले सिद्धांत मांडले एक्सटर्नलायझिंग द कॉस्ट वगैरे बद्दलचे, त्यांनीच दुसरे काही मांडले आहेत की सामाजिक कल्याण, सोशल वेलफेअर कसं वाढत जाईल. तो म्हणतो की इकॉनॉमिक इक्वॅलिटी इन द सोसायटी मॅक्सिमायझेस सोशल वेलफेअर. तेव्हा जितकी विषमता वाढेल तितकं सोशल वेलफेअर खालावतं, कमी होईल तितकं सुधारतं. त्या दृष्टीने विचार करून ह्या सगळं जे प्रचंड प्रमाणावर देशात चाललं आहे, हे सगळे महामार्ग, सगळे रस्ते, आणि ज्यातून एक छोटीशी शेवटची गोष्ट सांगतो, ज्याच्यातून काय काय हाहाकार होतात. गोव्यामधून मी एकदा टॅक्सीने हुबळीला गेलो, कर्नाटकातल्या. तो ड्रायव्हर तिथला स्थानिक होता. गप्पा मारत होतो. आम्ही गोव्याबाहेर पडल्यावरती कारवारपर्यंत तिथल्या त्या घाटातून आलो. आणि तो म्हणला, आता मी ड्रायव्हर आहे, मला हरकत नाही, 10 मिनटं कमी चालवायला लागतात म्हणून बरं वाटेल. म्हटलं मुळीच वाटत नाही. 10 मिनटं कमी अंतर त्याच्यातून भरकत जाऊन काय फायदा होतो. ते संबंध वाढला. पूर्वी मी अनेकदा गेलेलो होतो. संबंध छान, वेडी वाकडी वळणं, दोन्ही बाजूला मोठी छान वनराजी, असं खूप सुंदर तो रस्ता होता. ते सगळं सौंदर्य पूर्ण नष्ट करून तिथे सरळ रस्ता केलाय. दोन्ही बाजूला रस्त्याच्या मोठमोठ्या दरडी दिसतायत, नुसत्या दगडखाडी दगडखाडी दगडखाडी. आणि इतकं कुरूप दृश्य आहे. यात काहीच म्हणजे कुणालाच थोडी सौंदर्यदृष्टी असली तरी ते जाणवेल किती कुरूप आहे ते. असं सगळीकडे आपण बाकीचं विषमता तर वाढवतोच आहोत, पण देशाचं नैसर्गिक सौंदर्य पार उद्ध्वस्त करतो आहोत. या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. आणि अनेक पैलू आहेत या विषयाचे, त्याबद्दल सगळ्याबद्दल काही बोलणं शक्य नव्हतं, म्हणून मी एकावर लक्ष केंद्रित केलं. धन्यवाद.